सांगत असते कायम पा आज विशेष महिला दिन आहे, त्यामुळं जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तसं तर आपण पाहतोय फक्त आजच्याच दिवशी महिलेचा आदर सन्मान केला पाहिजे असं नाही। नारी शक्ती सर्वसामान्य नाही। अखंड माई भगवती घरामध्ये प्रपंचामध्ये जगडत राहते। अखंड तिचे उपकार आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती राहतात। कारण स्वतःचं नाव स्वतःच्या वडिलाचं नाव सगळ्या गोष्टीचा त्याग करून ती एक दुसऱ्याचा प्रपंच परिवार आणि संसार करण्यासाठी प्रपंच घडवण्यासाठी दुसरीकडे दुसऱ्या घरात येऊन प्रवेश करते। मी तर कायम सांगत असते पहा, महिला मंडळासारखं धाडशी या जगात दुसरं कोणी नाही। कारण एका बाईला सांगितलं सगळ्यात जास्त धाडशी महिला मंडळ आहेत, हे कशावरून? पुरुष मंडळी म्हणे आम्ही का धाडशी नाही का म्हणे, घरातले सगळ्यात महत्वाचे काम आमच्याकडे असतात म्हणे, रात्री शेतातले काम असतील तेही आमच्याकडे करण्यात येतात, घरातले मोठे मोठे काम ते असतात ते सगळे आमच्याकडे येतात म्हणे। माता ही कमकुवत आहे। पण त्यावेळेला आम्ही उत्तर दिलं की दादा सगळ्यात धाडशी कशामुळे? कारण जेव्हा पहा पुरुष मंडळी पाहण्यासाठी येतात, पहा अगोदर लग्न ठरवण्याच्या वेळेला पाहण्यासाठी येतात, तेव्हा किती जण सोबत येतात? कमीत कमी 7-8 जण असतात, बरोबर? कमीत कमी 7-8-10 जण असतात पहा। परत लग्न लावल्याच्या नंतर सुद्धा लग्न लावून घेऊन जाण्यासाठी येतात, तेव्हा किती येतात? 100, 200, 1000, 1500, 2000, कमीत कमी 5000 येतात पहा। म्हणून मला सांगायचंय पाहण्यासाठी सुद्धा एकटे येत नाही, लग्न लावून घेऊन जाण्यासाठी सुद्धा एकटे येत नाही, पण 1500, 2000 लोकांच्या सोबत पूर्ण माहेराचा त्याग करून धाडशी मन धाडशी अंत करून एकटी बाई 2000 लोकांच्या सोबत जाते। तिच्यासारखं धाडशी जगात दुसरं कोणी आहे का? मला सांगायचंय तुम्हाला, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही। सुंदर असा प्रसंग आहे पहा, शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा प्रसंग येतोय। भगवान दत्तात्रयाला सुद्धा अवतार धारण करावा लागला। अत्रि महाराजांच्या पत्नी महान पतिव्रता होत्या माता अनुसूया। एका वेळेला नारदजींना भूक लागली म्हणून नारदजी सगळीकडे फिरत होते। प्रत्येक ठिकाणी जावं, नारदांनी भिक्षा मागावी। भिक्षा मागता मागता नारद मुनीच्या पोटातील आग शांत बसू देत नाही। तुम्हाला स्त्री शक्ती समजावून सांगते माता मौल्यांना, पोटातील आग शांत बसू देत नाही म्हणून नारद मुनी अनुसूया मातेच्या द्वारात आले। आई काहीतरी खाण्यासाठी दे, काहीतरी खाण्यासाठी दे म्हटल्यावर अनुसूया माता सांगतात, गुरुजी एवढ्या वर्षांनंतर एवढ्या काळाच्या नंतर तुम्ही आलायत, आता स्नान करते पवित्र होते आणि तुम्हाला पंचपक्वानाचं भोजनाचं ताट। नारद मुनी म्हणतात माता एवढा वेळ नाही माझ्याकडे, मग आत्ताची आत्ता खाण्यासाठी दे। 2 मिनिट सुद्धा पोटातली आग शांत बसू देत नाही म्हणे, एवढा वेळ कुठं दम निघणार आहे म्हणे, आत्ता खाण्यासाठी दे। अनुसूया मातेने एक फळ घेतलं, मालकाच्या पतीच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, त्या फळावरती मंत्र उच्चार केला आणि ते फळ नारदांना खाण्यासाठी दिलं। सांगितलं नारदजी हे फळ तुम्ही खा, तुम्हाला भूकच लागणार नाही। ज्या वेळेला नारद मुनींनी अनुसूया मातेने दिलेलं ते फळ खाल्लं, अनुसूया मातेचा अधिकार असा, महान पतिव्रता होत्या, पातिव्रत्य धर्माचं पालन मात्र काटेकोरपणे करत होत्या। तो फळ खाल्ल्याचा परिणाम नारद मुनींची कायमचीच भूक मिटून गेली। नारद मुनी फिरायला लागले, इकडे तिकडे फिरत होते। अनुसूया सारखी महान पतिव्रताच नाही, अनुसूया सारखी महान पतिव्रता नाही। फिरत फिरत नारद मुनी आले कैलासामध्ये, आणि कैलासामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या पत्नी पार्वती माता, लक्ष्मी माता आणि ब्राह्मणी तिघी जणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या कैलासामध्ये। आता पहा तुम्ही, कधी कधी एखाद्या बाईचं कौतुक जर कोणी केलेलं पाहिलं तर दुसऱ्या बाईला सहनच होत नाही, लगेच नाक डोळे मोडणार, लगेच वाकडं तोंड करणार। एखादीने फक्त कौतुक करावं, काय भारी साडी दिसत होती हो तुमची काल, दुसरी म्हणते हं आमच्या गावात तिच्यासारखं बेकार कोण नाही। आपल्यातली आपल्यात सहन होत नाही पहा, कारण एका बाईला दुसऱ्या बाईचा मोठेपणा कधी सहन होत नाही। ये तिघी जणींनी ऐकलं, आवाज दिला, ओ नारद मुनी इकडे या। नारद मुनी म्हणतात बोला, काय म्हटलं तुम्ही? म्हणे अनुसूया सारखी महान पतिव्रता नाही। म्हणे आमच्यापेक्षा महान आहे का? अहो म्हणे तुम्ही तिघींचे धातूचे पुतळे करून तिने डाव्या पायाच्या करंगळीला बांधले म्हणे, एवढी मान म्हणे। असं मग बदला घ्यावा लागेल। ज्या वेळेला नारद मुनी निघून गेले, ब्रह्मा विष्णू महेश तिघ जण आले,
या तिघींनी हट्टच धरला. अनुसया म्हणजे महान पतिव्रत आहे, तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. ब्रह्मा विष्णू महेश समजावून सांगतायत, अगं एखाद्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं चांगली गोष्ट नाही, सगळ्यात मोठं जगातलं महापातक आहे. आणि तुम्ही एवढं मोठं काम आम्हाला पाप करायला सांगताय म्हणे, हे चांगलं नाही. हट्ट धरला, तुम्हाला पातिव्रत्य भंग करायला जावं लागेल, अथवा आम्ही चाललो आमच्या माहेरी. आणि सगळ्यात जास्त हातात मालक जर कोणाचे असतील तर बाईचे असतात, कारण प्रत्येक शब्द ऐकावाच लागतो. नाही ऐकलं तर भांडण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तर संसाराचा गाडा चालतो. पहा तुम्ही, लग्न झाल्या झाल्या अगोदर नवरा जे बोलल ती बायको ऐकते, नवरा बोलतो आणि बायको ऐकते. लग्नाच्या 2 वर्षाच्या नंतर बायको बोलते आणि नवरा ऐकतो. आणि 4 वर्षाच्या नंतर हे दोघंच बोलतात, अख्खं गाव ऐकतं. तिघी जणींनी हट्ट धरला. आणि हट्ट पहा तुम्ही, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे हट्ट पुरवावे लागतात. एखाद्या बालकाने हट्ट केला तर पुरवावा लागतो, राजानं हट्ट केला तर पुरवावा लागतो. यांचा हट्ट पुरवण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश साधूचा वेश धारण करतात. आणि ज्या वेळेला अनुसई मातेच्या द्वारात आले, माई भिक्षा देही, आई काहीतरी भिक्षा दे. अनुसया माता आतमध्ये होत्या, पूजा करत होत्या, पूजा पाठ करत होत्या. बाहेर आल्या, पाहिलं कुणीतरी साधू महात्मा आहेत. महात्मा 2 मिनिट थांबा, आता जाते आतमध्ये, धनधान्य काहीतरी घेऊन येते. ज्या वेळेला 3ही साधू महात्मा लाल बंद डोळे झालेले आहेत, रागामध्ये आलेत, आणि रागाच्या वेशात साधू महात्मा आलेले अनुसई मातेला म्हणतात, माता अशी भिक्षा नाही पाहिजे, मग आम्हाला नग्न भोजन दे. अनुसई मातेच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. आयुष्यभर पतीची सेवा केली, महान पतिव्रता म्हणून कधीच पतीच्या एकाही शब्दाच्या विरहित गेले नाही, कधीच पतीला कोणत्या शब्दाला नकार दिला नाही. आणि त्याचं फलित म्हणून असं भेटतंय मला. अंतर्ज्ञानानं पाहिलं की मला नग्न भोजन मागणारी सर्वसामान्य नसणार आहेत. सर्वसामान्य माणसाची ताकद नाही मला ते भोजन मागण्याची. अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेले. परीक्षा घेण्यासाठी आलेत. नग्न या शब्दाचे 2 अर्थ होतात माता मौल्यांनो. पहिला न अग्न विवस्त्र, दुसरा न अग्न ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही तरी सुद्धा पूर्ण अन्न आहे, ते म्हणजे आईचं दूध. अनुसई मातेनं अत्रि महाराजांच्या मालकाच्या पतीच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, मोठ्या मोठ्या साधूंच्या अंगावरती शिंपडलं. मोठी मोठी साधू महात्मा, छोटी छोटी बाळं झाली. अनुसई मातेने दूध पाजलं, त्यांची भिक्षा पूर्ण केली, पाळण्यात टाकले. इकडे नारद मुनींनी अनुसई मातेचा अधिकार पाहिला. आणि कैलासामध्ये नारद मुनी अनुसई मातेचा अधिकार सांगत फिरतायत. भारत नारी की शक्ती महा, भारत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान जी से, 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 हार गए भगवान. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. हरी बोल. श्री
भरत नारी की शक्ती महान, भरत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान। ब्रह्मा हारे, विष्णू हारे, भोले बाबाही हारे। या तिघी जणींनी नारद मुनींचा आवाज कानावरती पडला, एकमेकीला प्रश्न पडायचे, एकमेकीला फोन केला। तू म्हणाल ताई फोन होते का? धरायचे आपण गृहीत होते। पहा तुम्ही दोघीचे मालक जर सोबत जर कुठे बाहेर गेलेले असतील, लवकर संध्याकाळी घरी आले नाही ते एकमेकीला फोन लावतात, का हो तुमचे आले का? ही म्हणते आमचे नाही आले। यांना प्रश्न पडतो, का हो यांच्या गाडीचं टायर तर पंक्चर झालं नसेल, खूप आडरानात आडमार्गे रस्ता होता, लग्नाला गेले होते, चोरांनी तर अडवलं नसेल, काय झालं तर मनात प्रश्न येतात। पहा हे तिघी जणी एकमेकीला विचारायच्या, तेवढ्यात नारद मुनीचा आवाज, ओ शांडीवाली बाबा इकडे या। नारद मुनी म्हणतात बोला। म्हणे आमचे ते पाहिले का? म्हणे कोण? साधूच्या वेशात गेलेले। म्हणे कधी येतील? नारद मुनी म्हणतात येतील की नाही सांगता येत नाही। म्हणे मग काय केलं का काय तिनं? नारद मुनी म्हणतात आता ती काय करायचं राहिली, म्हणे सगळं करून बसली, आमची मदत करता का म्हणे जरा? नारद मुनी म्हणतात साधू महात्म्यांना असल्या भानगडीत पडायचं नसतं म्हणे, मी तर अजिबात पडत नाही, गेलं निघून। या तिघी जणी निघाल्या। ज्या वेळेला अनुसय मातेच्या द्वारात आल्या, तिघी जणी आवाज देतात, ए अनुसय। माता म्हणतात बोला। आमचे ते कुठे आहेत? अनुसय माता म्हटल्या कोण? साधूच्या वेशात आलेले। माता म्हणतात आहेत ना, कुठे आहेत? म्हणे आहेत पाळण्यात। पाळण्यात म्हटल्या जीवात जीवाला, पाळण्यात का होईना आहेत, कुठं का असं ना पण आहेत। या म्हणतात आमच्या आम्हाला देऊन टाका। अनुसूया माता म्हणतात तुमचे तुम्ही ओळखून घेऊन जा। आणि पहा तुम्ही लहान लेकरू जर 1-1.5 महिन्याचं असेल, 1-1.5 महिन्याचं 10-15 दिवसाचं, त्या आईला न दाखवता जर दुसऱ्याचं लेकरू जवळ आणून ठेवलं आणि हे उचलून जर दुसरीकडे ठेवलं तरी लक्षात नाही येणार, आईला न दाखवता ठेवलं तर। लहान लहान लेकरं सगळे सारखे दिसायला लागले, ओळखायलाच येईना आपलं कोणतं। लक्ष्मी माता म्हणतात आपलं इकडचं की इकडचं की मधलं? मधले उचलले ते होते भगवान भोलेनाथ। भोलेनाथ म्हणतात अगं लक्ष्मी सोड, मी विष्णू नाही। हात पाय खोडायला लागले, रडायला लागले, बोलतात येईन, आता लहान अवतार धारण केलेला आहे, लहान वयात बोलणार कसे? सांगतात सोड लक्ष्मी, अगं मी विष्णू नाही सोड। कुठं सोडताय? लहान लेकरू पा कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर रडतं, रडूनही सोडलं नाही मग ते हात पाय खोडतं, हात पाय खोडूनही सोडलं नाही तर मग ते तिसरा कार्यक्रम करतं। आणि तिसरा कार्यक्रम एकदा का केला दोन्ही सोबतच, किती गोंडस लेकरू असू द्या लवकर पटकन टाकून देतात पा त्याच्या आईकडं। ज्या वेळेला भगवान भोलेनाथांनी तिसरा कार्यक्रम केला, लक्ष्मी माता म्हणतात अरे आपलं नाही म्हणे, आपलं असतं तर असं केलंच नसतं, सोडून दिलं, अहंकाराने अडल्या गेल्या होत्या। अनुसय मातेला शरण आल्या, हात जोडले, माता आम्हाला अहंकार झाला होता, आता आमची चूक आमच्या लक्षात आली आहे, आम्हाला तुमच्या पदरात या, आम्हाला क्षमा करा। अनुसय माता गहीवरून आल्या। माता सांगतात ज्या वेळेला पाणी शिंपडलं, छोटी छोटी बाळ मूळ रूपात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सांगितलं जा घेऊन, पण त्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश सांगतात माता आता जाऊ शकत नाही आम्ही कुठेच, नाही एक रूप, प्रत्येक आम्ही रूप धारण करू शकत नाही, पण एका रूपामध्ये माता अखंड तुमच्या जवळ आमचं वास्तव्य राहील, म्हणून 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत, दत्तात्रयाचं रूप धारण केलेलं आहे, म्हणून तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही। आता मातेचा विचार केला, सध्याच्या काळात शहरातली आई वेगळी आणि खेड्यातली आई वेगळी अजूनही। शहरातली आईला जर राग आला, बाळावरती खूप रागवली तर रागवते कशी? बाळा वेडा आहेस का तू? बाबाला नाव सांगू दे। आता किती असं जोरात बोलली तर काय होणार आहे के लेकराला? बाळा येड्यावणी करू नकोस, वेडा आहेस का तू? बाबाला सांगू दे। लहान लेकराला किती असं बोलली आई, त्याची तर काही फरक पडणार आहे का? शहरातली आई आणि खेड्यातली असू द्या बरं, लेकराला जागेवर आणायला खेड्यातली आईच कामाला येते पहा। एकदा का पदर कमरेला खोचला, पप्या पप्या म्हणते तुला, पप्या पप्या माग हो पप्या, तुला तुझ्या बापाला संगत चिरी। बाप म्हणतो अरे पाना ती काय म्हणती लवकर, भानगड तशी आहे। शहरातली आई वेगळी आणि खेड्यातली आई वेगळी आहे।
आता शहरातली आईच ओळखायला येत नाही. पहिल्या काळात पहा, आईच्या पदराखाली पदराच्या उभीनं जे लेकरू मोठं झालेलं होतं ना, ते लेकरू कधीच व्यसनाला कधीच वाईट मार्गाला जात नव्हतं. शहरातल्या आईचा विचार केला तर पदरच राहिलेला नाहीये. लेकराच्या वरती चांगले संस्कार कुठून पडणार आहेत? कधी कधी पहा तुम्ही, गाडीवरती बसलेली असेल की मुलगा आहे की मुलगी हेच लक्षात येत नाही. बऱ्याच जणांचं तसं भानगड होते. आई कोणती आणि मुलगी कोणती हेही कळत नाही लवकर. पदर होता, नाटी होती, लुगडं राहायचं. म्हातारी बाई एकदा का 50-60च्या पुढे गेली तर नाटीच घालायची, काष्टा घालायची. 9वार साडी आपण त्याला म्हणतो. काष्टा घातल्याशिवाय बाई शोभत नव्हती. रुपा एवढं कुंकू होतं, भरदार दिसायची. आता मंगळसूत्र्याचे आकार बदलले, आता बांगड्याचे आकार. बांगड्या तर राहिल्याच नाही. शेंदूर कधी लावतात, कधी कोण लावत नाही. पायातले पैंजण तर गेलेच जवळपास. आपण जर विचार केला ना,